हॅलो ऑल, वेलकम टू 4 डायमेन्शन इन्फोटेक यूट्यूब चॅनल. तर आज आपण रेविट आर्किटेक्चर या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रूफ कसे क्रिएट करायचे हे पाहणार आहोत. सो लेट्स चेक इट आउट. रेविटचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर अशी ही विंडो दिसेल. आता मला वॉल क्रिएट करायची आहे, तर वॉल क्रिएट करण्यासाठी आर्किटेक्चर ऑप्शनमध्ये आर्किटेक्चरल वॉल आर्किटेक्चरल सिलेक्ट केलं. वॉल आर्किटेक्चरल सिलेक्ट केल्यानंतर इथे वेगवेगळ्या टाईप्सच्या वॉल्स दिलेल्या असतात. आपण याच्यातून एक जेनेरिक 200 mm ची वॉल सिलेक्ट केलेली आहे. देन क्लिक ऑन एडिट टाईप, क्लिक ऑन डुप्लिकेट. यू मस्ट हॅव टू डुप्लिकेट दिस पर्टिक्युलर पार्ट, कारण आपण त्याच्यातच एडिटिंग न करता एक वेगळी सेपरेट वॉल क्रिएट करत आहोत, म्हणून एक सेपरेट तुम्हाला डुप्लिकेट करायची असते. वॉलला डुप्लिकेट करून तिला सेपरेट नाव द्यायचं. तर सपोज मी इथं W1 स्पेस 0.2 ची वॉल सिलेक्ट केली, 0.2 मीटर. देन क्लिक ऑन स्ट्रक्चरला क्लिक केल्यानंतर इथे मटेरियलची थिकनेस आपल्याला द्यायची आहे. वॉल थिकनेस इज ऑफ 0.2. नाउ वी हॅव टू सेट अ मटेरियल फ्रॉम हिअर. सो क्लिक ऑन दिस 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्सवर क्लिक केल्यानंतर मटेरियल ब्रॉशरमध्ये आपण एंटर करतो. सेपरेट मटेरियल क्रिएट करायचं असेल तर तुम्ही इथे क्रिएट न्यू मटेरियल म्हणू शकतात आणि त्याला नंतर डुप्लिकेट मटेरियल आल्यानंतर त्याला रिनेम करून द्यायचं. 0.2 ची मी इथं 0.2 ची रिनेम केलेलं आहे, W1 स्पेस 0.2. ग्राफिक्स, यूज रेंडर अपियरन्स, क्लिक ऑन डुप्लिकेट. कलर आपण चेंज करून घेऊ. सपोज मी एक कलर काहीतरी देते, एक बेसिक व्हाईट कलर अप्लाय करायचा आहे, म्हणून मी एक व्हाईट कलर सेट केलेला आहे. क्लिक ऑन ओके अँड वन मोर टाइम क्लिक ऑन ओके. इथून फिनिश फेस, इंटेरियर वगैरे घेऊ शकतात, एक्सटेरियर घेऊ शकतात, वॉल सेंटर लाईन घेऊ शकतात. लेवल 1 पासून लेवल 2 पर्यंत मला वॉल क्रिएट करायची आहे. सो इथं मी लेवल सेट केली आहे. लेवल सेट केल्यानंतर एक रेक्टँगल काढून मी इथे एक वॉल्स क्रिएट करून घेऊ. फॉर एक रफली काहीतरी एक क्रिएट करते मी वॉल्सला. वॉल्स क्रिएट झाल्यानंतर मला आता रूफ प्लेसमेंट करायची आहे. सो रूफ लेवल 2ला मी गेली. लेवल 2ला गेल्यानंतर इथं रूफ अप्लाय करायचं आहे. रूफ अप्लाय करण्यासाठी इथं रूफ ऑप्शन आहे. रूफमध्ये वेगवेगळे टाईप्स दिलेले आहेत. सो याच्यातून आपण रूफ बाय फुटप्रिंट पहिले सिलेक्ट करणार आहोत. रूफ बाय फुटप्रिंट सिलेक्ट केल्यानंतर जस्ट ड्रॉप डाऊन दिस पार्ट अँड देन सिलेक्ट द जेनेरिक मटेरियल. जेनेरिक रूफ सिलेक्ट केलेलं आहे आपण. देन क्लिक ऑन एडिट टाईप, क्लिक ऑन डुप्लिकेट. R1 आपण नाव दिलंय. कुठलाही नवीन पार्ट तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला तो डुप्लिकेट करूनच मग रेविटमध्ये अप्लाय करायचा आहे, कारण आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस करतो. जसं की आपण थिकनेस अप्लाय करतो, जसं की आपण मटेरियल त्याचं चेंज करतो. त्यामुळे वी मस्ट हॅव टू डुप्लिकेट एनी पर्टिक्युलर पार्ट विच यू इन्क्लूड इन रेविट. त्यानंतर स्ट्रक्चरला एडिट करायचं. स्ट्रक्चरला एडिट केल्यानंतर मटेरियल ऑप्शनमध्ये गेली मी. मटेरियलमध्ये सेपरेट मटेरियल तुम्हाला द्यायचं असेल तर सेपरेट मटेरियल देऊ शकतात, किंवा मग लायब्ररीमध्ये पण काही रेडी मटेरियल्स दिलेले आहेत, ते सुद्धा आपण इथून यूज करू शकतो. सो मी इथून लायब्ररीमधूनच एक मटेरियल सिलेक्ट केलेलं आहे आणि क्लिक ऑन ओके ऑप्शन. तुम्हाला जर सेपरेट मटेरियल कसं अप्लाय करायचं ते जर शिकायचं असेल तर आपले त्याच्यासाठी डिटेल व्हिडिओजही केलेले आहेत. सो तुम्ही ते फॉलो करू शकतात आणि पाहू शकतात. रूफिंगसाठी सुद्धा आपला एक सेपरेट डिटेल डेवाईस प्रमाणे व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, तर तो तुम्ही तिथून पाहू शकतात. सो रूफ इथं क्रिएट केलेलं आहे. रूफ क्रिएट केल्यानंतर रूफमध्ये सगळं एडिटिंग वगैरे झाल्यानंतर मला आता इथे एक प्लेन रूफ क्रिएट करायचं आहे. सिम्पल प्लेन रूफ आपल्याला टाकायचं आहे. तर सिम्पल प्लेन रूफिंगसाठी मी इथं सपोज रेक्टँगल सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे एक ऑफसेट दिलेला आहे 1 मीटरचा, आणि या पॉईंट पासून मी इथं असा ऑफसेट टाकलेला आहे. 1 मीटरचा इथं ऑफसेट सेट केल्यामुळे बाहेरच्या बाजूने इथं रूफच्या लाईन्स आलेल्या आहेत. सो याच्यात चारही साईडचे जे स्लोप आहेत, इथं हे स्लोप दिलेले जे आहेत यांना मला ऑफ करायचं आहे. सो सिलेक्ट ऑल दॅट स्लोप्स अँड देन टिक ऑफ दिस पार्ट. स्लोप ऑफ केल्यानंतर क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. तुम्ही फिनिश ऑप्शनवर क्लिक करू शकतात. अँड देन वी हॅव टू सी दिस पर्टिक्युलर रूफ. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू क्लिक ऑन द 3D व्ह्यू. 3D व्ह्यूला क्लिक केल्यानंतर SD फॉर शेडेड ऑप्शन तुम्ही SD प्रेस करू शकतात कीबोर्डवरचं, किंवा तुम्हाला जर रिअलिस्टिक व्ह्यू पाहायचा असेल याचा तर इथं ऑप्शन दिलेला आहे रिअलिस्टिकवर, तुम्ही इथं क्लिक करू शकतात.
रिअलिस्टिकवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्ही असा हा रूफ आपला क्रिएट झालेला आहे. सो दिस इज अ फ्लॅट रूफ पण तुम्ही याला म्हणू शकतात. आपण याच्यात कुठलाही स्लोप वगैरे अरेंज केलेला नाहीये. सो हे असं तुम्हाला दिसेल. दिस वन इज द फ्लॅट रूफ. तर यामध्ये नेक्स्ट आहे गेबल टाइप ऑफ रूफ. सो गेबल रूफ मला जर क्रिएट करायचा असेल तर तो कसा करतात ते आपण पाहूया रेविटमध्ये. पहिला जो रूफ होता त्याला डिलीट केला आहे. डिलीट केल्यानंतर क्लिक ऑन आर्किटेक्चर ऑप्शन, सिलेक्ट अ रूफ बाय फुटप्रिंट आपण घेतलंय. देन सेट द रेक्टँगल 1 मीटर ऑफसेट सेट केलेला आहे आणि इथं असा एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. याला ड्रॉ केल्यानंतर 2 साईडचा स्लोप आपल्याला ऑन ठेवायचा आहे आणि 2 साईडचा स्लोप ऑफ ठेवायचा आहे. सो सिलेक्ट दिस पर्टिक्युलर 2 साइड्स अँड डिफाईन्ड स्लोप आपल्याला तिथून ऑफ करायचा आहे. 2 साईडला स्लोप ठेवलेला आहे. या दोघही साईडचा स्लोप जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर साइड्स अँड देन चेंज द स्लोप फ्रॉम हिअर. इथून तुम्ही स्लोप चेंज करू शकतात. अँड देन क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. फिनिश एडिट मोडला आल्यानंतर या पद्धतीने तुम्ही असा हा गेबल टाइप ऑफ रूफ क्रिएट करू शकतात. मला जर या वॉल्सला सरळ इथं अटॅच टॉप बेस म्हणजे वरच्या बाजूला अटॅच करायचा असेल तर फक्त एका वॉलला हायलाइट करायचं आणि टॅब कीवर प्रेस करायचं. टॅब कीवर प्रेस केल्याबरोबर तुमच्या सगळ्या वॉल्स सिलेक्ट होतात. देन यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन दॅट पर्टिक्युलर वॉल्स अँड देन क्लिक ऑन अटॅच टॉप बेस अँड देन क्लिक ऑन अटॅच टॉप बेस टू द रूफ. रूफला या पद्धतीने असा अटॅच टॉप बेस केल्यानंतर असा तुमचा हा रूफ क्रिएट झालेला आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ गेबल टाइप ऑफ रूफ. नेक्स्ट रूफ जो आहे त्याचं नाव आहे ग्रॅबल विथ कॅटस्लाइड. म्हणजे या पद्धतीचा रूफ जर मला क्रिएट करायचा असेल तर तो आपण रेविटमध्ये कसा क्रिएट करायचा. सपोज याला मी डिलीट केलं, नंतर लेवल 1ला गेली. इथं वॉल्सला मला मॉडिफाय करायचं आहे. नवीन वॉल मला अप्लाय करायची आहे. सो सिलेक्ट अ न्यू वॉल, देन सेट अ रेक्टँगल आणि इथं अशी एक वॉल ड्रॉ करून घेतली आहे. वॉल ड्रॉ केल्यानंतर याला मी मिडलमधून सरळ स्प्लिट करते. स्प्लिट केल्यानंतर इथं मला ट्रिम एक्सटेंड टू कॉर्नर हा टूल मी वापरला आहे आणि यानंतर याला सिलेक्ट करून डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर गो थ्रू द लेवल 2. लेवल 2ला गेल्यानंतर आता पुन्हा मला रूफ अप्लाय करायचं आहे. सो क्लिक ऑन आर्किटेक्चरवर क्लिक केल्यानंतर रूफ बाय फुटप्रिंटवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट अ रेक्टँगल, देन सेट अन ऑफसेट इज ऑफ 1 मीटर आणि इथून या पद्धतीने असा ऑफसेट मी ड्रॉ केलेला आहे आणि इथं असा पुन्हा एक रेक्टँगलने ड्रॉ केलेला आहे आणि यानंतर याला मधून स्प्लिट केलं आहे. स्प्लिट करून याला असं ट्रिम करून घेतलं. ट्रिम केल्यानंतर याला डिलीट केलं आणि या पद्धतीने असा मी रूफ तयार केला आहे. रूफ तयार केल्यानंतर याला सरळ मी इथं फिनिश ऑप्शनवर क्लिक केलं आहे. फिनिश ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 3D व्ह्यू जेव्हा तुम्ही पाहणार तर तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा हा रूफ दिसेल. सो दिस इज व्हॉट गॅबल विथ कॅटस्लाइड म्हटलं याला. सो दिस इज अवर नेक्स्ट टाइप ऑफ रूफ. द नेक्स्ट आहे गॅम्ब्रेल रूफ. अशा पद्धतीचा जर रूफ तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तो रेविटमध्ये कसा क्रिएट करायचा ते आपण पाहू. सो एक्झिस्टिंग रूफला मी डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा लेवल 1ला गेली. लेवल 1ला गेल्यानंतर याला सरळ डिलीट करून या वॉललाही डिलीट केला आणि सरळ मॉडिफाय ऑप्शनने ट्रिम एक्सटेंड टू कॉर्नर सिलेक्ट करून याला मी एक कम्प्लिटली ट्रिम एक्सटेंड टू कॉर्नर केलं आहे आणि त्यानंतर लेवल 2ला गेली. लेवल 2ला आल्यानंतर क्लिक ऑन आर्किटेक्चर, रूफ बाय फुटप्रिंट मी सिलेक्ट केलं आहे. रूफ बाय फुटप्रिंट यावेळेस सिलेक्ट न करता आपल्याला सगळ्यात पहिले प्लेन सेट करावं लागेल. सो रेफरन्स प्लेन आपल्याला ॲड करावं लागणार आहे. सो रेफरन्स प्लेन मी ॲड करते. रेफरन्स प्लेन मी इथं असं याच्या सेंटरला ॲड करून घेतला. त्या रेफरन्स प्लेनला तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तुम्ही याला नावही देऊ शकता. सो सपोज मी याला नाव दिलं आहे रूफ म्हणून नाव दिलं आहे या रेफरन्स प्लेनला. त्यानंतर एक सेक्शन प्लेन मला ॲड करायचं असेल, सेक्शन ॲड करायचं असेल इथे तर सेक्शन ॲड करण्यासाठी इथं सेक्शन व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे किंवा व्ह्यू टॅबमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सेक्शनवर क्लिक करू शकतात. सो आय जस्ट क्रिएट अ सेक्शन ओव्हर हिअर, 1 सेक्शन. तो सेक्शन ॲड केल्यानंतर आता मला इथं एक सेपरेट रूफ अप्लाय करायचा आहे. रूफ बाय फुटप्रिंट न वापरता आपण रूफ बाय एक्सट्रुजन वापरणार आहोत आता. सो क्लिक ऑन रूफ बाय एक्सट्रुजन अँड देन क्लिक ऑन पिकअप प्लेन, क्लिक ऑन ओके आणि या प्लेनला मला सरळ क्लिक करायचं आहे. अँड देन क्लिक ऑन ओपन व्ह्यू. ओपन व्ह्यू म्हटल्यानंतर लेवल 2ला आपल्याला रूफ ड्रॉ करायचा आहे म्हणून मी इथं लेवल 2 ऑन ठेवलेला आहे.
तुम्हाला जर ऑफसेट डिस्टन्सवर काही ऑफसेट द्यायचं असेल तर तुम्ही इथं ऑफसेट डिस्टन्स ॲड करू शकता. देन क्लिक ऑन ओके ऑप्शन. ओकेवर क्लिक केल्यानंतर याचं सेंटर मिड पॉईंट मला घ्यायचं आहे. मग मी सरळ एक सिम्पल दोघं एंडला अशी लाईन ड्रॉ करते आणि पुन्हा याचा इथे हा मिड पॉईंट मिळतो, तिथून मी अशी एक 1.5 मीटरवर एक लाईन ड्रॉ केली आहे. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर या पॉईंटला असं क्लिक करून मी इथून असं थोडासा शेप ड्रॉ केला आहे आणि याच शेपला आपल्याला मिरर करायचं आहे. सो सिलेक्ट दिस पर्टिक्युलर शेप अँड देन मिरर पिक ॲक्सिस मेथड. सो दिस इज ॲक्सिस. हा ॲक्सिस घेतल्यानंतर अशा पद्धतीने मिरर झालेला आहे आणि जे ड्रॉ केलेली होती लाईन, त्या लाईनला सरळ सिलेक्ट करून डिलीट केलं अँड देन क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. फिनिश ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 3D व्ह्यू तुम्ही एक चेक करू शकता. टॉप व्ह्यूला आली मी. टॉप व्ह्यूला आल्यानंतर या पद्धतीने रूफ क्रिएट झालेला आहे. मला इथपर्यंत पूर्ण पाहिजे आहे म्हणून मी सरळ इथपर्यंत याला सरळ ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर पुन्हा एकदा 3D व्ह्यूला गेली. 3D व्ह्यूला गेल्यानंतर मला आता याच्या सगळ्याच्या वॉल्स आहेत, या वॉल्स मला रूफला अटॅच करायच्या आहेत. जस्ट हायलाइट वन वॉल अँड देन क्लिक ऑन टॅब, प्रेस टॅब की अँड देन वन मोर टाइम सिलेक्ट क्लिक केलं वॉल्सला आणि अटॅच टॉप बेसवर क्लिक करून या पद्धतीने मी सर्व वॉल्स अटॅच टॉप बेस केलेले आहेत. सो दिस इज द गॅम्ब्रेल रूफ. सो दिस इज द गॅम्ब्रेल रूफ. नाव द नेक्स्ट टाईप इज हिप रूफ. म्हणजे ह्या पद्धतीचा मला रूफ जर क्रिएट करायचा असेल, सिम्पल हिप टाईप ऑफ रूफ मला क्रिएट करायचा असेल तर तो रेव्हिटमध्ये कसा करायचा ते पाहणार आहोत. सो जस्ट डिलीट दिस. गो थ्रू द लेवल 2. लेवल 2ला आल्यानंतर सेक्शन डिलीट केला आणि रेफरन्स प्लेन पण डिलीट केला. देन क्लिक ऑन रूफ बाय फुटप्रिंट ऑप्शनवर क्लिक केला आहे. एक रेक्टँगल घेतला आणि त्यानंतर इथं 1 मीटरचा ऑफसेट सेट केला. ऑफसेट सेट केल्यानंतर सरळ याला चारही साईडचे स्लोप ऑन ठेवायचे आहेत आणि याला सरळ फिनिश ऑप्शनवर क्लिक केला. सो दिस इज द सिम्पल हिप रूफ. याला हिप रूफ पण तुम्ही म्हणू शकता. सो दिस इज हिप रूफ. असा सिम्पल स्लोप रूफ जर मला क्रिएट करायचा असेल तर तो कसा करतात ते पाहू आपण. So just go through the level 2 in a Revit architecture and then select a roof by footprint, set a rectangle, 1 meter offset, draw a rectangle and then दोन साईडचा स्लोप मी इथून ऑफ करते आणि दोन साईडचा स्लोप ऑन ठेवते. सो इथून डिफाईन स्लोप ऑफ केला आहे. ह्या दोघं साईडचा स्लोप ऑन ठेवला आहे आणि 30 डिग्री त्याचा मी इन्क्लाइंड स्लोप ठेवलेला आहे. सो क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. 3D व्ह्यूला चेक केलं तर या पद्धतीने तुमचा हा 30 डिग्रीला दिसतोय. सो हायलाइट वन वॉल अँड देन सिलेक्ट क्लिक ऑन प्रेस टॅब, क्लिक हिअर अँड देन अटॅच टॉप बेस टू दिस पर्टिक्युलर रूफ. सो या पद्धतीने तुम्ही असा हा स्लोप रूफ क्रिएट करू शकता. त्यानंतर मला फक्त एकच साईड स्लोप पाहिजे असेल तर सिलेक्ट दिस रूफ, क्लिक ऑन एडिट फुटप्रिंट. पुन्हा एकदा एडिट फुटप्रिंट क्लिक करून या साईडच्या स्लोपला मी इथून डिफाईन स्लोप ऑफ करते. ऑफ केल्यानंतर इथून या स्लोपला मी जरा चेंज केला याचा 20 डिग्रीमध्ये आणि देन क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. सो या पद्धतीने तुम्ही असा हा डिफाईन स्लोप तुम्ही करू शकता. 20 डिग्रीने मी इथं असा इन्क्लाइंड स्लोप रूफ क्रिएट केलेला आहे. सो लाईक दिस. त्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्हाला रूफ क्रिएट करायचा असेल तर तो कसा करायचा ते पाहूया आपण. सो गो थ्रू द लेवल 2. लेवल 2ला गेली. लेवल 2ला गेल्यानंतर रूफ बाय फुटप्रिंट ऑप्शन आहे. रेक्टँगल 1 मीटर ऑफसेट सेट केला. इथून एक रेक्टँगल ड्रॉ केला. पुन्हा एकदा एक सिम्पल रेक्टँगल ड्रॉ केला यामध्येच अशा पद्धतीने आतल्या बाजूने. सो आतल्या बाजूचा स्लोप मी पूर्णतः ऑफ केलेला आहे. डिफाईन स्लोप ऑफ केला आहे आणि बाहेरच्या बाजूचा स्लोप राहू दिला आहे फक्त. क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. 3D व्ह्यूला गेली. 3D व्ह्यूला गेल्यानंतर फ्रंट व्ह्यूला क्लिक करायचं आणि याला सरळ सरळ ॲरो कीने असं खाली थोडा सेट केला. खालच्या बाजूला थोडासा सेट केल्यानंतर वन मोर टाईम क्लिक ऑन लेवल 2. लेवल 2वर पुन्हा रूफमध्ये आणखी एक रूफ आपण ड्रॉ करून घेणार आहोत. सो रूफ बाय फुटप्रिंट, सेट द रेक्टँगल आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत मी एक रूफ क्रिएट करणार आहे आणि याचे स्लोप सगळे ऑन ठेवायचे. क्लिक ऑन फिनिश ऑप्शन. 3D व्ह्यू. सो लाईक दिस. या पद्धतीने तुम्ही रूफमध्ये रूफ असा तुम्ही क्रिएट करू शकतात बाय युझिंग दिस. सो दिस इज वन टाईप. या असं इथून याला जरी क्लिक केलं तरी तुम्ही इथून चेंज करू शकतात. रूफच्या स्लोपमध्ये तुम्ही चेंज करू शकतात. सो दिस इज ऑल.
जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.